आणि आता बातमी कोल्हापुरात नाही येते। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी या गावातील प्रस्तावित एमआयडीसीला ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय। या गावातील माजी सैनिक आणि ग्रामस्थ या एमआयडीसीच्या धरणे विरोधात आंदोलनाला बसलेत। गेल्या 2 दिवसात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बैठकीला बोलावल्यानंतर आंदोलक आणि आमदार समर्थकांमध्ये वादाचे प्रसंग घडले। माजी सैनिकांना मारहाण केल्याचा देखील आरोप करण्यात आलाय। दरम्यान आंदोलन दडपून आमदारांचा एमआयडीसी अडून जमीन हडपण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे ग्रामस्थ आणि माजी सैनिक आक्रमक भूमिकेत आहेत। 15 ऑगस्ट रोजी आमदारांना ध्वजारोहण करून देणार नाही असा इशारा या आंदोलकांनी दिलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। मी सध्या या सैनिक टाकळी ग्रामस्थ ज्या ठिकाणी आंदोलन करतायत त्याच परिसरामध्ये आहे। ही सगळी दृश्य जर पाहिली तर या ठिकाणी फलकबाजी करून या प्रस्तावित एमआयडीसीला विरोध जो आहे तो केलेला आहे। खरं तर याच्यामध्ये काही माजी सैनिक सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि हा जो एमआयडीसीचा घाट आहे तो कशाबद्दल घातला गेलेला आहे याचा प्रश्न जो आहे तो देखील उपस्थित करताना पाहायला मिळतात। खरं तर एकीकडं जवान जे आहेत ते सीमेवर लढत असताना अशा पद्धतीनं गावची जमीन जी आहे ती कुठेतरी सगळे सैनिक जे आहेत ते वाचवताना पाहायला मिळतात। काय नेमक्या तुमच्या मागण्यात आंदोलन किती दिवसापासून सुरू आहे? आमदारांचा अट्टास काय, मी एमआयडीसी करणार, मी रोजगार देणार आहे, हे देणार आहे, फक्त रोजगाराचं गाजर आहे। त्यांना तिथं वोट बँक करायचं आहे, त्यांना त्यांचं राजकारण चालवायचं आहे। पण आमची परंपरा खंडित होऊन किंवा आमचा शेती व्यवसाय धोक्यातून आम्ही त्यांचे खपवून घेणार नाही। आमचा जो पण एमआयडीसी रद्द होत नाही तो पण हा लढा सुरू राहणार। खरं तर तुम्ही माजी सैनिक आहात, यापूर्वी नेमकं कुठं तुम्ही काम केले आणि आता गावासाठी लढा देखील देत आहे, काय नेमकं? गेली 2 महिन्यापासून हे आंदोलन चालू आहे। माझ्या गावातील जवळजवळ 18 जवान शहीद झालेले आहेत। त्याचबरोबर आता 1500 जवान माजी सैनिक आहेत आणि जवळजवळ 200 ते 250 जवान ऑन ड्युटी म्हणजे आजी सैनिक आहेत। माझ्या गावातील जो जवान सध्या देशाची सेवा करत आहे तो 1-1 इंच जमिनीसाठी कधी पाकिस्तानबरोबर तर कधी चायनाबरोबर लढा देत आहे। आणि आज आमच्या सर्व माजी सैनिक, शेतकरी व युवक मंडळी यांना आमच्या गावची जमीन वाचवण्यासाठी आम्हाला लढा द्यायची वेळ आलेली आहे। आम्हाला यड्रावकर साहेबांच्या विकासाला विरोध नाही आहे। आम्हाला त्यांच्याकडून फक्त एमआयडीसी ऐवजी केंद्रीय विद्यालय, सैनिक प्रशिक्षण केंद्र, कृषी विद्यापीठ यासारख्या योजना आणून त्यांनी सैनिक टाकीचा तसंच तालुक्याचा विकास करावा। आणि अशा प्रकारे जर त्यांनी विकास केला तर कमीत कमी त्यांना 15 ते 20 वर्षे या तालुक्यातील जनता विसरणार नाहीत ही मी त्यांना ग्वाही देतो। 28 वर्षे आम्ही देशाची 1-1 इंच जमीन वाचवली आणि आज अशी पाळी आली की गावात येऊन आपल्या गावची जमीन वाचवण्याची पाळी आलेली आहे। कारण आपलं सैनिकी परंपरेचं गाव आहे, ते सैनिकी गावाला साजेल असा विकास होऊ दे एवढंच माझं आमदार साहेबांना निवेदन आहे। आणि त्या माध्यमातून त्यांनी त्याची पार्श्वभूमी लवकरात लवकर सादर करून आणि आमचा जो निर्णय आहे त्या निर्णयावरती ठाम राहून आम्हाला स्वीकृती द्यावं हीच आमची विनंती आहे। खरं तर यांच्या मागण्या जर पाहायच्या झाल्या तर या गावामध्ये वारंवार येत असणारा पूर क्षेत्र असेल, या क्षेत्राच्या वेळेस ही जमीन जी आहे ती या सगळ्या गावकऱ्यांना फायदेशीर ठरत असते। त्याचबरोबर या गावामध्ये एखादं खेळाचं केंद्र व्हावं अशा पद्धतीच्या मागण्या या आमदारांकडे आहेत। मात्र कुठेतरी एमआयडीसीचा घाट घालून कुठेतरी या गावाचा एक सैनिक परंपरा जी आहे ती कुठेतरी नामोनिशान मिटवला जातोय का अशा पद्धतीचा एक संशय जो आहे तो व्यक्त केला जातो। त्यामुळे या सगळ्या गावकऱ्यांच्या असतील, या माजी सैनिकांच्या व्यथा ज्या असतील त्या आमदारांनी, या प्रशासनाने ऐकाव्या एवढ्याच या सगळ्यांच्या मागण्या आहेत। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।